बरेच लोकांनी मला असं सांगितलंय की ते शब्द जो वापरला तो त्यांनी असं वापरलंय की हे खतरनाक जिल्हा आहे की कोल्हापूर सारखे तुम्हाला वाटणार नाहीये. या बातमीचे प्रायोजक पद्मजा मोटर्स, विमानतळाजवळ होटगी रोड, मजरेवाडी, सोलापूर. मोबाईल 8600022617. जेव्हा माझा बदली झाला एप्रिल 2 मध्ये, मी तेव्हा ऍक्च्युली माझा आणि पत्रकाराचा इतकी चांगला संबंध आहे की माझा बदली होत असताना सकाळच्या एक कार्यक्रम मध्ये मी होतो. सकाळच्या कार्यक्रम मध्ये मी ऍक्च्युली भाषण देत होतो. तेव्हा माझा बदलीचा ऑर्डर मोबाईलमध्ये पडलं. तिथेच सांगितलं, भाषणामध्ये सांगितलंय की मी आता हा कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आलो आणि आता जाताना मी जिल्हाधिकारी सोलापूर म्हणून आता मी जात आहे. सो जेव्हा माझा बदली झाला पहिल्यांदा, ते बरेच लोकांनी मला असं सांगितलंय की ते शब्द जो वापरला तो त्यांनी असं वापरलंय की हे खतरनाक जिल्हा आहे की कोल्हापूर सारखे तुम्हाला वाटणार नाहीये. कारण कोल्हापूरमध्ये आपण बघितलं असेल तर, मी अगोदर कोल्हापूरमध्ये होतो, कोल्हापूरमध्ये आपण बघितलं असेल तर थोडा सगळ्या इंडिकेटर्स मध्ये थोडा चांगला आहे. सगळे इंडिकेटर्स, जे काही इंडिकेटर्स तुम्ही पकडा, पूर्ण महाराष्ट्रामध्ये थोडा ऍव्हरेज अपेक्षा खूपच जास्त आहे. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स घ्या या लाईफस्टाईल घ्या, वातावरण घ्या, सगळ्या विषयमध्ये. आणि इन्कम खूप महत्वाचं, म्हणजे जो जीडीपी म्हणतो आपण, तो मुंबई पुण्याच्या नंतर कोल्हापूरच आहे. म्हणून तिथलं असलेले प्रॉब्लेम्स आणि सोलापूरमध्ये असलेले प्रॉब्लेम्स कम्प्लिटली वेगळं आहे. म्हणून मला बदली झाल्यानंतर बरेच लोकांचा कॉल, इनफॅक्ट मला सोलापूरच्या लोकांचा कॉल अपेक्षा कोल्हापूरच्या लोकांनी मला कॉल करून सांगितलं तर तुमच्या तब्येत काळजी घ्या तिकडे गेल्यानंतर. खतरनाक जिल्हा आहे तुम्हाला. पण फ्रँकली स्पीकिंग, आता ठीक आहे, आता सोलापूरमध्ये आलं म्हणून नाहीये, माझं सोलापूरतून बदली झालं तरी मी सगळ्या ठिकाणी हा सांगेन की सोलापूरमध्ये काम करायचे स्कोप भरपूर आहे. कोल्हापूरमध्ये कसं आहे की मला जाऊन शोधायचे काम, की हा काम इथे करू शकतो आपण, हा काम इथे करू शकतो. पण इथे माझा टेबलवर काम येते आणि तो केलं तरी डिस्ट्रिक्टचा जो चेहरा आहे तो बदलेल. म्हणून मला सर्वप्रथम माझा सोलापूरचा बदली झाला. तिथून माझा थोडा 2-3 मिनिटचा मनोगत आहे तो मी तिथून सुरू करतो. पुढचा विषय म्हणजे इथे आलो, इथे मी पदभार स्वीकारलो. मी पदभार स्वीकारल्यानंतर आशीर्वाद सर होते तिथे, एक प्रेस कॉन्फरन्स झालं एप्रिल 2 पासून आज ऑगस्ट 6 आहे. जे काही मी साध्य केलं, छोटा मोठा जे काही मी साध्य केलं, त्याच्यामध्ये खूप महत्वाचा धन्यवाद या खूप महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन पत्रकारांचंच राहिले. पंढरपूरचं वारी असो या उड्डाण पूल असो, आणि प्रत्येक गोष्टीवर पत्रकारांचा मला कॉन्ट्रीब्युशन खूपच सपोर्ट दिला. कारण एवढंच आहे की मी आउटसाइडर आहे. कितीही, म्हणजे ठीक आहे, आता जगात सर्वात कठीण परीक्षा UPSC म्हणतात, पण कितीही कठीण परीक्षा केलं तर ते तो पेपरमध्येच करून मी इथे आलो. म्हणजे कितीही कठीण परीक्षा असेल तरी प्रॅक्टिकल अनुभव सोलापूरचा माझा 0 होतं जेव्हा मी पदभार स्वीकारलो. ठीक आहे, आता थोडा विकिपीडिया असो तिथे मी कितीही अभ्यास केला तरी तो प्रॅक्टिकल अनुभव आहे. त्या प्रॅक्टिकल अनुभव तुमच्याकडून मला भेटला. आणि प्रत्येक गोष्टीसाठी, म्हणजे ते लहान मुलासारखे तुम्ही माझा हात पकडून पुढे गेले, याच्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम मी मनापासून धन्यवाद बोलतो. मी अगोदर सांगितल्याप्रमाणे सोलापूरमध्ये करायचे काम भरपूर आहे. मी माझा पहिल्या आठवड्यामध्येच 2-3 इन्सिडेंट्सचा उल्लेख देऊन सांगतो. मी एक माणूस माझ्याकडे आलं होतं, त्यांनी सांगितलं की सोलापूरमध्ये ट्री कव्हर अत्यंत कमी आहे, 2% आहे. मी त्यांना बाहेर काढलं की तुम्ही काहीतरी बोलून समजू नका. पण त्यानंतर मी खरोखर चेक करताना माझं असं लक्षात आलंय की खरोखर सोलापूरमध्ये, पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कमी असलेले ट्री कव्हर सोलापूरमध्येच आहे. आणि सगळ्यात कमी पाऊस सुद्धा सोलापूरमध्येच आहे. आणि सगळ्यात जास्त प्रदूषण सुद्धा इनवे सोलापूरचंच आहे, उजनीच्या प्रदूषणमुळे. म्हणजे करायचे काम म्हणजे इतकी आहे की सर्वप्रथम माझा पद्धत आहे की मी जे काही काम माझ्याकडे येते मी डायरीमध्ये लिहून ठेवतो. 1-2 महिन्याच्या नंतर माझ्याकडे 65 कामाची यादी आलं. सगळं मला महत्वाचं वाटलं. त्यानंतर माझा आणि आशीर्वाद सरांचा एक चांगला हे आहे की ते दर सोमवारी पत्रकार परिषद घेतात. त्या पत्रकार परिषद मध्ये चर्चा करून 65 वर आता त्यानंतर 30 आणलं. 30 आल्यानंतर मी लोकप्रतिनिधींना विचारायचे, इथलं जे पुढाकार आहे त्यांना विचारून फायनली आता मला 10 वर, मी आता ठीक आहे, प्रॅक्टिकली काय आहे की माझ्याकडे 2 वर्ष आहे, मॅक्सिमम 2.5 वर्षाच्या नंतर माझा टेन्यूर मॅक्सिमम संपेल. आता पुढच्या हे इलेक्शन काही नाहीये, म्हणून मला पूर्ण टेन्यूर भेटायची शक्यता आहे चांगलं काम केलं तर. 2.5 वर्षपर्यंत माझं टेन्यूर. 2.5 वर्षामध्ये मी 65 काम तर अजिबात करू शकत नाही.
माझा जो लिमिटेड टाइम आहे त्या लिमिटेड टाइम एकच विषयावर फोकस करावा लागेल. आणि हे इन्फॉर्मली सांगतो तो 65तून शेवटी मी 15वर आणलं. 15वर आल्यानंतर ते जेव्हा सीएम सर आले होते 22 तारीखला बर्थडे मध्ये, सरांच्या गाडीमध्ये होतो मी बरेच विषय सोलापूरच्या बद्दल चर्चा करत होतो. सर हे करायचे, तो करायचे, हे करायचे, हे करायचे. तेव्हा सरांनी मला सांगितलं की तुम्ही ह्या 8-9 करा, याच्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचा चेहराच म्हणजे पूर्णपणे चेंज होईल. तो आता 8 विषयावर मी आणलो. सांगायचं कारण एवढंच आहे की इतकी जो यादी, इतकी जो प्रायोरिटी, इतकी अभ्यास मला कोल्हापूरमध्ये करायचे गरजच नव्हते, कारण तिथे ऑलरेडी बरेच विषय पुढे गेलेली आहे. सो म्हणून आता मी 8 विषयावर आणलो. याच्यामध्ये मी ऑलरेडी बरेच ठिकाणी मी बोललेली आहे. कॉरिडॉर याच्यामध्ये खूप महत्वाचे विषय आहे. उडानपूल मध्ये खूपच महत्वाचे. मी पहिल्या दिवसापासून उडानपूलच्या वर मी लक्ष दिलेली आहे. आता उडानपूलच्या विषयी तर संपलेले आहे. फक्त एक रेल्वेचे विषय आहे, तो तुम्ही काही विषय असेल तर विचारायला, तो पण विषय मार्गे होऊन जाईल. उडानपूलचे आहेत, कॉरिडॉरचे आहेत, त्यानंतर बरेच नॅशनल हायवे. हे सुद्धा मला ऍक्च्युली पत्रकार परिषदमधून लक्षात आलंय की बरेच नॅशनल हायवे जे प्रोजेक्ट्स आहेत ते बरेच ठिकाणी तसेच थांबलेले आहेत. उदाहरण हैदराबाद सोलापूर. कोणीतरी मला सांगितलं की आमच्या पत्रकार परिषदमध्ये सांगितलं, तुम्ही सांगितलं मला. त्यानंतर मी आढावा घेतल्यानंतर लक्षात आलं की ते कॉन्ट्रॅक्टर सोडून गेले. तर नॉर्मली आम्ही काय करतो, त्यांना ब्लॅकलिस्ट करून पुढे जातो, या नवीन कॉन्ट्रॅक्टर देतो. तसेच पेंडिंग झालेली आहे. तो सुद्धा मला रेज करावा लागेल. तो म्हणजे असं 8-9 विषय आहेत. उजनी जलपर्यटन जो विषय आहे, आयटी पार्क सोलापूरमध्ये एस्टॅब्लिश झाला तर सोलापूरच्या युवासाठी आणि महिलांसाठी आपण ह्याविषयी आता मी बघू शकतोय की तुम्हाला किती लोकांना हा विषय माहिती आहे मला माहिती नाही. सोलापूरचे जो लोकसंख्या आहे, वोटर्सच्या यादी आहेत, महाराष्ट्रामध्ये सर्वात टॉप 5 मध्ये 5th पोझिशनवर आहे. लोकसंख्या आणि मतदारांच्या संख्या, हे वोटर संख्या, हे दोन्ही पकडलं तर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त अहिल्यानगर अपेक्षा जास्त आहे, औरंगाबाद अपेक्षा जास्त आहे. मुंबईचे 2 डिस्ट्रिक्ट, मुंबई, पुणे, नाशिकच्या नंतर सोलापूरच आहे. 2 मुंबई, 1 पुणे आणि 1 नाशिकच्या नंतर 5व्या नंबरवर आम्ही आहे. इतकी पॉप्युलेशन असून सुद्धा आमच्याकडे ऑल्टरनेटिव्ह इकॉनॉमी जो म्हणतो आपण, तो नाही आहे आमच्याकडे. कृषी सोडलं तर मोठ्या कंपनी ठीक आहे, 1-2 आहेत, पण ज्या प्रमाणामध्ये पुण्यामध्ये आहे त्या प्रमाणामध्ये ऍटलिस्ट असू दे. आमच्याकडे आमच्यापेक्षा कमी लोकसंख्या असलेले अहिल्यानगर असो, छत्रपती संभाजीनगर असो, त्या संख्येने तिथे आहेत, आमच्याकडे नाही. आणि छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर कम्पेअर करत असताना सगळ्यात जास्त काय म्हणतो आपण, नॅशनल हायवेच्या डेन्सिटी आमच्याकडेच आहे, रोडच्या डेन्सिटी आमच्याकडेच आहे. एअरपोर्ट आहेत, एअरपोर्टचं तर पुढच्या प्रायोरिटी एअरपोर्टचं नाईट लँडिंगच आहेत. सो एअरपोर्ट इतकी असून सुद्धा आमच्याकडे तो अल्टरनेटिव्ह इकॉनॉमी म्हणतो आपण, तो आमच्याकडे नाही. तो महत्वाचा, युवासाठी महत्वाचा आहे. सो असं मी प्रायोरिटी ठेवलेले आहे. त्या माझा अपेक्षा आहे की सगळ्यांच्या सहकार्याने आणि आपल्या सगळ्यांच्या सल्ल्याने हे जे 8-9 विषय मी निवडलेली आहे त्या माझा टेन्यूर मध्ये पूर्ण करायला मी पूर्णपणे प्रयत्न करतो. याच्यामध्ये पहिला टप्पा म्हणून बरेच विषय आम्ही इथे कसं झालंय की नॉर्मली IAS ऑफिसरचं एक पद्धत आहे की हे परत इन्फॉर्मल आहे, हे आमच्या ऍक्च्युअली विषय IAS फक्त नाही आहे, ते सगळं ऑफिसरचं जे क्लास 1 अधिकारीचे विषय आहे, RDC कोणी असो विषय आहे की जे कोणी नवीन आलंय की त्यांना जुना जो प्रोजेक्ट आहे तो घ्यायला ते थोडा हे करतात, ती इगो प्रॉब्लेम असतात. ठीक आहे, हे यांच्या काळामध्ये झालेली आहे, मला कशाला करायचे, मला नवीन काहीतरी करून मला दाखवायचे. पण सोलापूरमध्ये तसं नाहीये. जे काही शंभरकर सरांनी घेतले, जे काही अगोदर भोसले साहेबांनी घेतलं, तर आशीर्वाद सरांनी स्वीकारलं आणि याच्यामध्ये 50% पर्यंत आणून ठेवलं. आणि जो ट्रान्सफर ऑफ पॉवर या ट्रान्सफर ऑफ ऑथॉरिटी जो आहे तो एकदम स्मूथ मध्ये झालं. तुम्ही पण लक्षात, मी आता पण आशीर्वाद सरांचा उल्लेख घेतो मी. म्हणून मला प्रत्येक गोष्टीसाठी मी सरांना विचारतो, सरांचा सल्ला घेतो. तर ट्रान्सफर ऑफ पॉवर या ट्रान्सफर ऑफ पोझिशन आहे खूप स्मूथली झालेली आहेत. आणि माझं एक्सपेक्टेशन आहे की माझ्या टेन्यूर मध्ये हे पूर्ण जे काही 8-9 विषय मी निवडलेली आहेत तो पूर्णपणे कम्प्लीट करायला प्रयत्न करेन. आणि मी चार्ज घेत असताना बरेच विषय अडकलं होतं, जसं धरण पाणी अडकते तसं अडकलं होतं. आता पूर्ण गेट्स उघडलेली आहेत, सगळं विषय मार्गे लावलेली आहेत, प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी अडकलं होतं तो पूर्ण आयडेंटिफाय करून पूर्ण आता वॉटर फ्लोईंग सुरू झालं, म्हणजे धरण उघडल्यासारखे आता व्हायला सुरू झालं.
की माझं म्हणणं आहे की माझं अपेक्षा आहे की ते माझा टेन्यूर पर्यंत त्या विषयी पूर्णपणे होऊन जाईल. Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur.